देवपूर भागातील एकतानगर परिसरात धाडसी चोरी, सोने चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास. 25 तोळे सोने, 80 भार चांदी व 30,000 रोख रक्कम घेऊन चोरटे पसार. धुळे शहरातील एकतानगर देवपूर परिसरातील रहिवासी गणेश हरी खैरनार, राहणार प्लॉट नंबर 174, हे काही दिवसांपासून देवदर्शनासह गोव्या येथे गेले होते. याच संधीचा फायदा घेत यांच्या राहत्या घरातून अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून 25 तोळे सोने, 80 भार चांदी, दागिन्यांसह 30,000 रोकड असा ऐवज चोरून नेला आहे. खैरनार कुटुंबीय रात्री घरी परतल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे समजले. त्यांनी तात्काळ देवपूर पोलिसांना सदर चोरीच्या घटनेची माहिती दिली. देवपूर परिसरातील गणेश खैरनार हे काही दिवसांपासून आपल्या परिवारासोबत देवदर्शनासह गोव्या फिरायला गेले असताना त्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील बाजूतून तारेचे कंपाऊंड हे कटरने तोडून आत घरात प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर घरात त्यांनी मद्यप्राशन करत घरातून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास केली. यावरून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. धुळे शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये होणारी वाढ पाहता पोलिसांनी रात्रगस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. माझं नाव दीपाली गणेश खैरनार. आम्ही गावाला गेलो होतो पूर्ण फॅमिली गोव्याला. तर माझ्या घरात घरफोडी झाली. माझ्या घरामध्ये कमसे कम 25 तोळा सोनं होतं. 25 तोळा सोनं होतं माझ्या घरात. पूर्ण 25 तोळा सोनं त्यांनी कपाटं फोडून घेऊन गेले. माझं पोत होती, टोंगल होते, स्कार्फ होते, कानातले होते, अंगठ्या होत्या 14-15. मुलीचं सोनं होतं. माझ्या मुलीचं लग्न जमलं आहे, तिचं सोनं बनवून ठेवलं होतं, ते पण नेलं त्यांनी. आणि चांदीच्या काही साखळ्या होत्या, सगळं नेलं त्यांनी चोरांनी. कॅश किती? 30,000 होती. 200ची 30,000 कॅश होती, ती पण नेली. रात्री आम्ही 1 वाजता आलो. आम्हाला माहिती पडलं. आम्ही लगेच पोलिसांना कॉल केला 112वर. लगेच पोलीस लगेच आले. त्यांनी सकाळपासून रात्रीपासून पूर्ण चांगलं करताय. सगळं ते बघताय. आता डॉग आणले, सगळा शोध करताय. ते तुमची मागणी काय आहे? आमची मागणी एवढंच आहे का चोराला लवकरात लवकर पोलिसांनी आमच्या समोर उभं करावं. जे 25 तोळा गेलंय सोनं, ते आम्हाला व्यवस्थित परत द्यायला पाहिजे त्यांनी.